नमस्कार मित्रांनो. बघा, तुम्हाला मी ॲनिमेशनने एक शर्यत दाखवत आहे. यामध्ये एक गोगलगाय आणि सशामधील ही शर्यत बघा आणि ओळखा पाहू कोण जास्त वेगवान आहे. साफ दिसतंय की गोगलगाय ही सशापेक्षा जास्त वेगवान आहे आणि आपल्याला हे सहज कळलं कारण आपण हे ॲनिमेशनने पाहिलं आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जी माहिती बघितली कोणती, तर गोगलगाय ही सशापेक्षा वेगाने धावते ही माहिती आपण एका चित्रामध्ये कशी मांडणार. तर बघा, भौतिकशास्त्रात या चित्राला स्थिती काल आलेख असे म्हणतात आणि असं चित्र काढण्याचं गुपित म्हणजे आपण इथे या दोघांची हालचाल म्हणजेच त्या त्यावेळी असणारी त्यांची स्थिती ही वेगवेगळ्या क्षणांमध्ये छायाचित्रांमधून टिपतो आणि ती सर्व एकत्र जोडतो. चला आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे सगळं अधिक स्पष्ट होईल. पण त्याआधी आपण या मार्गावर काही खुणा करूया. या खुणा आपण मीटरमध्ये गृहीत धरू, चालेल ना? जसं की 10 मीटर, 20 मीटर वगैरे. यामुळं आपल्याला त्यांचे स्थान किंवा त्यावेळची त्यांची स्थिती लक्षात ठेवणं सोपं जाईल. मग चला, सर्वात आधी आपण फक्त या सशावर लक्ष केंद्रित करूया. गोगलगाईविषयी आपण नंतर विचार करू. आपण असं करूया की जेव्हा हा ससा या 0 स्थानावर येईल तेव्हा आपण व्हिडिओ थांबवू. तर मग जसा हा ससा इथे येतो तसं लगेच आपण व्हिडिओ थांबवला. त्याच सोबत चाल समजून घेण्यासाठी वेळ देखील खूप महत्त्वाची असते. मग त्यासाठी आपल्याकडे एक टायमर आहे. तर आत्ता बघा, हा आपला टायमर 0वर आहे आणि जेव्हा मी हे व्हिडिओ सुरू करीन तेव्हा आपला टायमर सुद्धा सुरू होईल. म्हणून आपण पहिला फोटो आत्ताच घेऊ. याचा फोटो घेऊन झाल्यावर तो आपण असा इथे उजव्या बाजूला ठेवला. बघा, हा फोटो आपण ही वेळ 0 असताना घेतलाय म्हणून त्यावर आपण 0 लिहू. अरे, ही वेळ तर सशाच्या वर येते, मग तिला थोडी डाव्या बाजूला सरकवूया. खूप छान. आता आपण पुन्हा हा व्हिडिओ सुरू करू आणि जेव्हा वेळ 1 सेकंद होईल तेव्हा पुन्हा थांबवू. तर आपण असं प्रत्येक सेकंदाला थांबवू आणि अशाच प्रकारे एक एक फोटो घेऊ. तर इकडे लक्ष ठेवा, जेव्हा ते 1 सेकंदावर पोहोचेल आपण व्हिडिओ पुन्हा थांबवून पुन्हा एक फोटो काढला आणि तो या फोटोच्या उजवीकडे ठेवला. तसेच हा फोटो 1 सेकंदावर काढण्यात आला आहे त्यामुळे इथे ती वेळ खाली आपण लिहूया. त्यानंतर पुढे आपण असं करतच राहू. मग आता आपले प्रत्येक सेकंदाला फोटो घेऊन झाले व त्यांना असं आपण एका बाजूला एक असे लावले. आता या संपूर्ण चित्राकडे बघा. हे चित्र आपल्याला काय सांगते की प्रत्येक क्षणाला तो ससा कुठे आहे. उदाहरणार्थ, आपल्याला माहित आहे की 2 सेकंदानंतर तो ससा 20 मीटरवर आहे, 4 सेकंदांवर तो ससा 40 मीटरवर आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे हा फोटो आपल्याला प्रत्येक क्षणाला सशाची स्थिती सांगतो. सामान्यतः आपण याला स्थिती काल आलेख म्हणतो. कधी कधी यालाच आपण अंतरकाल आलेख असंही म्हणतो कारण तो सशाचा शून्यापासूनचे अंतर दर्शवत असतो. तसेच पुढे जाण्यापूर्वी लक्षात घ्या की हे सगळे ससे एका सरळ रेषेवर आहेत. एका सरळ रेषेवर. हा काही योगायोग नाही. हे असं होतं कारण आपला हा ससा एक समान गतीने गतिमान आहे म्हणजेच तो स्थिर चालीने जात आहे आणि याचा अर्थ असा की तो प्रत्येक सेकंदाला समान अंतर कापत आहे. परंतु जर सशाचा वेग बदलत असेल तर ही रेषा सरळ राहणार नाही. मग आता लक्षात घ्या की आपण प्रत्येक सेकंदाच्या अंतराने फोटो घेतले, बरोबर? पण आपण प्रत्येक अर्ध्या सेकंदाला सुद्धा फोटो घेऊ शकतो. जसं की 0.5 सेकंदाला किंवा मग 1.5 सेकंदाला किंवा मग 2.5 सेकंदावर आपण फोटो घेऊ शकलो असतो. आणि जर आपण असं केलं आणि ते फोटो सुद्धा इथे ठेवले तर ते ससे देखील त्याच सरळ रेषेवर येतील. असं का? कारण आपला हा ससा स्थिर चालीने जात आहे. त्याचप्रकारे आपण मध्ये अधिक फोटो ठेवू शकतो. तर मग आपण प्रत्येक क्षणाला सशाचे फोटो घेतले आणि ते सर्व एकत्र ठेवले तर अशा प्रकारे आपला सशाचा स्थिती काल आलेख तयार होतो. हे खूप छान आहे. पण आपण हे एका कागदावर कसे काढू? म्हणजे हे सर्व लिहिणे आणि सगळे ससे काढणे खूपच वेळखाऊ होईल ना, बरोबर? यासाठी एक सोपी पद्धत आहे. आपल्याला सशाच्या वेगवेगळ्या क्षणावरची स्थिती चिन्हांकित करायची आहे आणि नंतर त्या सर्व बिंदूंना जोडायचं. याने आपल्याला स्थिती काल आलेख चटकन तयार करता येईल. मग आपण हे काम सोपं करू शकतो. सर्वप्रथम लक्षात घ्या की आपल्याला 10, 20 इत्यादी सर्व चिन्हांकने सर्वत्र लिहायची गरज नाही. आपण ती फक्त एकदाच डाव्या बाजूला लिहून ठेवू शकतो. तर मग चला, या सर्वांना आपण डाव्या बाजूला घेऊया. यामुळं आपले आलेख काढण्याचे काम खूप सोपे होईल. आणि इतके हे पुरेसे आहे कारण आता या ठिकाणी पुन्हा जर मला हे माहीत करून घ्यायचं असेल की
3 सेकंदावर तो ससा कुठे आहे, तर फक्त मला 3 सेकंदावर जाऊन बघायचं व सरळ रेषेत जाऊन पुढे अशा प्रकारे डाव्या बाजूने त्या सशाची स्थिती मला दिसेल. तर मला माहीत होईल की अरे चा, तो तर 30 मीटरवर आहे. हे तर खूपच छान. दुसरं म्हणजे आपल्याला ससे अजिबात काढण्याची गरज नाही. आपण सगळ्या सशांना दर्शवणारी एक सरळ रेषा काढू शकतो. चला आता असं करूया की हा ससा काढून टाकू आणि त्याच्या ऐवजी एक सरळ रेषा काढूया. आता हा ससा गेला आहे, तर आपण शून्य चिन्ह पुन्हा तिथे ठेवू जिथे ते असायला हवं होतं. खूप छान. आणि आपण हा पाठीमागे मार्गांचा जो चित्र तयार झालेला आहे तो सुद्धा काढून टाकू शकतो, कारण ते आवश्यक नाही. तर मग अशा प्रकारे आपण कागदावर हा आलेख कसा काढत आहोत. सामान्यतः आपण इकडे एक अक्ष काढूया. याला आपण स्थिती अक्ष म्हणतो, कारण ते आपल्याला वस्तूची स्थितीची माहिती देत असते. त्याच प्रकारे इथे आपण आणखी एक रेषा काढू, तर याला आपण काल अक्ष म्हणतो. मग अशा प्रकारे आपली कागदावर आलेख काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि आपला स्थिती काल आलेख तयार आहे. हा आलेख या सशाची स्थिती वेगवेगळ्या क्षणांवर स्पष्टपणे दर्शवतो. तर मग चला पुढे जाऊया. पुन्हा स्पष्टतेसाठी बघा. उदाहरणार्थ, जर मला माहीत करून घ्यायचं असेल की या आलेखाकडे बघून 3 सेकंदावर ससा कुठे आहे, तर मी फक्त 3 सेकंदावर जाईन आणि बघेन की ससा इथे आहे. पण तो कुठे आहे हे समजण्यासाठी मी डावीकडे बघेन आणि समजेन की हा तर 30 मीटरवर आहे, म्हणजे ससा 30 मीटरवर आहे. तसेच एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. जेव्हा मी तुम्हाला स्थिती काल आलेखाकडे बघायला सांगतो, तेव्हा तुम्ही असं विचार करायला पाहिजे की ही रेषा खरोखरच एका वस्तूच्या मार्गाचं प्रतिनिधित्व करते का. उदाहरणार्थ, जर मी इथे असा विचार करेन की ससा खरंच अशा प्रकारे प्रवास करत आहे, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. तुम्हाला हे समजलं असेल, बरोबर. म्हणजे जर आपण मूळ चित्र परत आणलं तर आपण पाहू शकतो की या रेषा वेगवेगळ्या वेळामध्ये सशाच्या स्थितींना जोडते. ससा नेहमी वरच्या दिशेने प्रवास करत आहे, तर हा ससा प्रवास करत असलेला मार्ग आहे. ही रेषा मार्गाचं प्रतिनिधित्व करत नाही, ती फक्त वेगवेगळ्या वेळी त्या त्या स्थितीवर असलेल्या सशांना जोडते. तर मग आता आपल्याला स्थिती काल आलेख समजला आहे. चला मग आता पुढे जाऊया. मग आपण आता गोगलगाईसाठी एक आलेख काढण्याचा विचार करूया. आपण आपल्या ॲनिमेशनकडे परत पाहिल्यास मुख्य फरक काय आहे. फरक असा आहे की गोगलगाय ही सशापेक्षा खूपच जलद आहे. तसेच ती देखील एक समान गतीने प्रवास करत आहे. तिची चाल स्थिर आहे, याचा अर्थ तिचा आलेख देखील सरळ रेषेत असेल. पण ती जलद असल्यामुळे तो थोडा वेगळा असेल. तर तुम्ही थोड्या वेळासाठी व्हिडिओ थांबवून विचार करू शकता किंवा कल्पना करू शकता की तो आलेख कशा प्रकारे वेगळा असेल. म्हणजेच काय, तर या गोगलगाईसाठी हा आलेख कसा असेल. ठीक आहे, चला मग जसे आपण सशासाठी केले होते तसेच या गोगलगाईसाठी करूया. चला या मार्गावर गोगलगाय आणि सशाला परत आणूया, म्हणजे समजायला सोपे जाईल. जसे सशाच्या बाबतीत होते तसेच जेव्हा गोगलगाय शून्यावर येते तेव्हा आपण आपला पहिला फोटो घेऊ. या ॲनिमेशनमध्ये गोगलगाय आणि ससा हे दोघेही एकत्र शून्यावर येतात, तेव्हा आपण वेळ 0 मानतो. म्हणूनच वेळ 0 असताना आपली ही गोगलगाय देखील शून्यावर आहे. चला मग पहिला फोटो घेऊ आणि तो इथे ठेवूया. मग आता सशासारखंच आपण प्रत्येक सेकंदाला फोटो घेऊ, म्हणजे पुढचा फोटो आपण 1 सेकंदावर घेऊ. पण आपण काय पाहतो, ही गोगलगाय सशापेक्षा खूप जलद आहे. याने आपल्याला गोगलगायच्या गतीचा आणि प्रवासाचा अंदाज येतो. मग यावर आता पुढे आपण काम करूया. तर चला तो फोटो 1 सेकंदावर ठेवूया. आपण तो 1 सेकंदाच्या खाली ठेवत आहोत. पुन्हा चला 1 सेकंद पुढे पाहू. आता ती 40 मीटरवर पोहोचली आहे, त्यामुळं 2 सेकंदावर ती गोगलगाय 40 मीटरवर असेल आणि त्यानंतर ती गोगलगाय आपल्या चौकटीच्या बाहेर निघून जाईल. त्यामुळे इथेच थांबूया. पुन्हा लक्षात घ्या की ही गोगलगाय सरळ रेषेवर आहे, कारण ती स्थिर चालीने प्रवास करत आहे. आणि पुन्हा जर आपण प्रत्येक क्षणाचे फोटो घेतले तर सगळे फोटो सरळ रेषेत असतील. मग आता आपण त्याला एका सरळ रेषेत बदलू शकतो आणि जर आपण आपला जुना आलेखरूपी चित्र परत आणला तर आपल्याला गोगलगायसाठीचा आलेख असा दिसेल. मग जे आपण पाहतो ते म्हणजे या गोगलगायचा आलेख सशाच्या तुलनेत थोडासा अधिक उताराचा आहे. भौतिकशास्त्राच्या किंवा गणिताच्या भाषेत आपण म्हणतो की या आलेखाचा उतार म्हणजेच स्लोप त्या आलेखाच्या तुलनेत अधिक आहे. आपण असं म्हणतो कारण तुम्ही जर याला पर्वत म्हणून विचार केला, मुळात ते खरं नाही, पण तुम्ही जर याला पर्वत म्हणून विचार केला ज्यावर तुम्ही चढत आहात, तर तुम्हाला दिसेल की या पर्वतावर चढणं अधिक कठीण आहे, कारण तो दुसऱ्या पर्वताच्या तुलनेत जास्त उताराचा आहे. म्हणूनच आपण म्हणतो की त्याच्या तुलनेत याला जास्त उतार आहे. याने आलेख
आणि त्याच्या उताराच्या महत्त्वाची चांगलीच समज मिळते. तसेच याचा अर्थ असा की स्थिती काल आलेखामध्ये जर आलेख जास्त उताराचा असेल तर तो वेगवान असतो, जर तो कमी उताराचा असेल तर तो कमी वेगवान असतो. म्हणूनच स्थिती काल आलेख हे खूप छान आहेत, कारण फक्त याकडे पाहूनच तुम्ही सांगू शकता की कोणत्या वस्तू वेगवान आहेत आणि कोणत्या वस्तू वेगवान नाहीत. मग आता शेवटचं काम आपण करणार आहोत. लक्षात आहे का, आपण म्हणालो होतो की हा आलेख सरळ रेषेत कधी असतो? फक्त जेव्हा की वस्तू ही स्थिर चालीने प्रवास करत असणार. ठीक आहे, चला पाहूया काय होतं जेव्हा वस्तू स्थिर वेगाने प्रवास करत नाही. मग आता पुन्हा यापैकी एकावर लक्ष केंद्रित करू. चला या गोगलगायीकडे पाहूया. आता सशाला काढून टाकूया. ही गोगलगाय आणि तिचा मार्ग आपण पुन्हा आणूया. मग जर गोगलगाय स्थिर चालीने प्रवास करत नसेल तर असं म्हणूया की ती धीम्या गतीने जाते आणि थांबते, म्हणजेच असमान गतीने चालते. तर याचा स्थिती काल आलेख सरळ रेषेत न राहता तो वक्राकार असेल. हा आलेख गती कमी कमी होत असल्याचं दर्शवेल आणि नंतर गोगलगाय एका जागेवर थांबल्याचं स्पष्ट संकेत देईल. मग हा आलेख कसा बदलेल? तर मला असं विचार करायला आवडतं की गोगलगाय धीम्या गतीने प्रवास करत असल्यामुळे तिने प्रत्येक सेकंदाला कापलेले अंतर सतत कमी होत जातं. चला असं म्हणूया की पहिल्या सेकंदात गोगलगायने 20 मीटर प्रवास केला, पण पुढच्या सेकंदात ती आणखी 20 मीटर प्रवास करणार नाही. कदाचित ती फक्त 10 मीटर प्रवास करेल. तर हे कुठेतरी मागच्या बाजूला असेल. कदाचित पुढच्या सेकंदात ती फक्त आणखी 5 मीटरच प्रवास करेल. याचा अर्थ तो या चित्रामध्ये इथे कुठेतरी असेल. अशा प्रकारे लक्षात घ्या की हा आलेख आता असं दिसतो. याचा अर्थ ते एका सरळ रेषेवर नाहीत. आणि पुन्हा जर आपण मध्ये रेषा भरल्या तर लक्षात घ्या की हा आलेख आपल्याला वक्राकार दिसतो आणि असा हा आलेख कमी वेगाने जात असलेल्या वस्तूचा आहे. आता हे समजण्यासारखं आहे, बरोबर? कारण लक्षात घ्या, जर तुम्ही या आलेखाचा उतार पाहिला तर सुरुवातीला तो खूप उंच आहे, जणू तुम्ही पर्वत चढत आहात. खूपच उतार, खूपच वेगवान. पण नंतर जसे जसे पुढे जाता लक्षात घ्या की उतार कमी होत जातो. हा आलेख अधिकाधिक सपाट होत जातो, जे दर्शवते की तिची चाल कमी होत आहे. हे गती कमी होण्याचं स्पष्ट चित्र आहे. तर सारांशरूपी आपण असं म्हणू शकतो, जर वस्तू या स्थिर वेगाने आणि एकसमान गतीने प्रवास करत असतील तर त्यांचे स्थिती काल आलेख सरळ रेषा असतील. म्हणजेच काय, जर वस्तू वेगाने प्रवास करत असतील तर त्यांचा आलेख हा अधिक उताराचा असेल. पण दुसरीकडे जर वस्तू असमान गतीने प्रवास करत असतील, जसे की ही गोगलगाय धीम्या गतीने जात असेल, तर आलेख वक्राकार असेल. मग आता मला खात्री आहे की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी, जसे की वस्तू गती वाढवत आहे किंवा कदाचित मग वस्तू गती कमी करत आहे किंवा अगदी अशाही वस्तू जे अजिबात हलत नाही, तर या सर्वांसाठी तुम्ही स्थिती काल आलेख काढू शकता, बरोबर ना? तर मग या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.